हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. अक्षरमाला यामधील शेवटचा घटक आहे अक्षरांची किंवा चिन्हांची लयबद्ध मांडणी. यामधील आपण अक्षराची लयबद्ध मांडणी पाहणार आहोत. काय प्रश्न असतो पहा. ही खालील प्रश्नातील अक्षरमालेत विशिष्ट क्रमाने दिलेली अक्षरे पुन्हा पुन्हा लयबद्ध रीतीने येतात. अक्षरमालेतील रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा. A-BA CBAAC 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 AA-BA पहा अक्षर 2 4 6 8 10 12 14 16. 16 म्हणजे 2 4 8. 4चा बघू डायरेक्ट. AC इथे 2 नंबरला C आहे. ACBA 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 ओके जुळतोय. इथं ACBA इथे 1 नंबरचा ड्रॉप आहे. ACBA 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 म्हणजे CABC हा पर्याय जर भरला तर ACBA हा गट पुन्हा पुन्हा तयार होत आहे. पुढे BA-BA BBA-B 1 2 3 4 5 6 7 3 10 11 12. तिघांचा गट पाहिला तर BA 2 नंबरचा दिलेला आहे. इथे 1 नंबरचा बाबा B घेतला. BBA होईल. मग नाही जुळत नाही. 2-2चा जुळत नाही. 3-3चा जुळत नाही. 4-4चा केला तर 1 2 3 4 1 2 3 4. मग काय होईल पहा. 3 नंबरचा ड्रॉप आहे. इथे 3 नंबरचा ड्रॉप आहे. इथे 3 नंबरचं इथे 3 नंबरचं म्हणजे इथं आपल्याला पर्याय वापरावे लागतील. बरं 4 नंबरचं इथे काय इथे B आहे. मी 4 नंबरचा इथे B आहे. मी 4 नंबरचा B आहे. आता इथं 3 नंबरचं इथे ड्रॉप आहे. इथे 3 नंबर इथे 3 नंबर म्हणजे कोणताही त्या ठिकाणी येऊ शकणार आहे. म्हणजे इथं पर्याय आपल्याला पाहावे लागतील. पर्याय पहा ABAB पर्याय पहा. पहिला पर्याय ABAB. दुसरा पर्याय आहे BAAB BAAB. तिसरा पर्याय आहे ABAA ABAA आणि चौथा पर्याय आहे BABB BABB. आता इथं जर आपण पाहिला तर इथं B येणार आहे. मी दुसऱ्या याचं B आहे. मी याच्यावरनं पहिली जागा ड्रॉप केली. इथं B कंपल्सरी येणार आहे. म्हणजे 2 नंबरचा B पाहिजे आपल्याला. मी इथं 2 नंबरचं इथं A आहे म्हणजे हा पर्याय चालणार नाही. इथं 2 नंबरचा हा आहे. ABAB जर भरला आपण AB भरला तर काय होईल गट ABAB BAAB 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 हो नाही. इथं हा चालत नाही कारण इथं BABB तयार होतं. इथं BAAB म्हणजे हा चालत नाही. पहिला पर्याय कट झाला तुझा. ABAA ABAA काय होईल BAAB पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येतो आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येतो आहे. पुढे A-BC
ए डॅश बी सी, ए डॅश बी सी, बी बी डॅश ए बी, बी बी डॅश ए बी, बी बी डॅश ए बी, सी ए बी बी सी, सी ए बी बी सी. 1 2 3 4 5 2 7 8 8 2 10 2 12 4 16चा गट होतो आहे. 16चा म्हटल्यानंतर 4 4चा किंवा 8 8चा गट होईल. 4 4चा पाहिला तर ए बी बी सी या ठिकाणी पूर्ण गट आहे. ए बी बी सी, ए बी बी सी, ए बी बी सी, ए बी बी सी जुळतो आहे. ए बी बी सी, ए बी बी सी, ए बी बी सी, ए बी बी सी. त्यामुळे बी ए सी बी, बी ए सी बी हा पर्याय त्या ठिकाणी भरावा लागेल. बी ए सी बी. ओके, अगदी सोपं आहे. पहा, याच्यामध्ये काही वेगळे प्रकार असतात, त्याच्यासाठी आपण वेगळा बनवणार आहोत. एक खास वेगळे प्रकार असणारा एक रेग्युलर साईजचा, रेग्युलर प्रकारचा हा प्रकार पाहिला आपण. आता एक्स्ट्रा प्रकारचे आहेत, त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहे. या व्हिडिओमध्ये सगळा गोंधळ नको, की अगदी हे 4थी 5वीच्या मुलांनाही समजेल अशा पद्धतीचा गट आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी रचना केलेली आहे. ए बी ए, ए बी ए डॅश बी सी ए. तुम्ही ऐकून लिहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. ए बी ए डॅश बी सी ए, ए सी डॅश सी ए बी, ए सी डॅश सी ए बी डॅश, ए सी डॅश सी ए बी, सी बी सी, सी बी सी. 3 4 3 7 8 2 10 12 14 4 18चा गट आहे. तिघांचे 6 6चा 9 9चा. तिघांचा पाहिला ए बी ए बी सी नाही जुळत. चौघांचा काही ते माझ्या मते जुळणार नाही, पण असू शकतं की शेवटला 2 अक्षरं मोकळी सोडलेली आहेत किंवा पहिल्यांदा 2 अक्षरं मोकळी सोडली आहेत, असंही असू शकतं. 6चा घेऊ. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 आणि 3 6. ए बी 2 नंबर, ए बी ए दिला इथं 3 नंबरला, म्हणजे 3 नंबरचा इथंही ए आहे, म्हणजे इथं ए घेतला. ए बी ए ए बी सी, ए बी ए ए नाही जुळत. ए बी ए ए ए सी जुळत नाही. ए बी ए ए बी सी, ए बी ए ए बी सी, ए बी ए ए बी सी नाही जुळत नाही. ओके, गुड, 1 नंबरच. छान, खूपच छान आहे ड्रेस. काय झालं पॅन्टचं काय? हां, मग असून दे ना, अजून दे, ते चांगलं दिसतंय उलटा. ओके, गुड. आता ठेवा काढून. ओके, चला. म्हणजे या ठिकाणी हा गट ही जुळत नाही. या ठिकाणी हा गट जुळत नाही. 6 6चा जुळत नाही. 9 9चा पाहू आपण. 3 4 3 7 8 9, 3 आणि 2 5 4 9. 9चा पाहिला. ए नाही जुळत. ए सी, ए सी, ए सी बी सी, ए बी, ए सी बी सी, ए बी. पहा या ठिकाणी काय होते रचना पहा. आता इथं वेगळी हटके रचना आहे. ए बी ए सी बी सी. पहा, ए बी ए सी बी सी, ए बी ए सी बी सी, ए बी ए सी बी सी. 6 6चा गट जुळला पहा. 2 3 4चा, हे 2 3 4 2 6चा, 2 3
6चा हां हां हटके नाही रचना आहे त्याच्यामध्ये, फक्त 6चे गट होत आहेत. ए बी ए सी बी सी, ए बी ए सी बी सी, ए बी ए सी बी सी, म्हणजे गाळलेल्या जागी सी बी बी ए, सी बी बी ए हा गट, ही नंबर हा पर्याय जर भरला तर 6चा गट त्या ठिकाणी तयार होतो आहे. पुढे ए ए डॅश बी सी, ए ए डॅश बी सी, ए ए डॅश बी सी, ए ए बी, ए ए बी, सी सी ए, सी सी ए ए बी डॅश सी सी ए डॅश बी बी डॅश सी, बी बी डॅश सी. किती अक्षर आहेत? 3, 6, 9, 12, 13, 14, 14 4 18 अक्षर आहेत. 3चा गट सहसा होत नाही. 6चाच पाहू. 1 2 2 4 2 6, 2 4 2 6, 2 4 6. पहा या ठिकाणी 2 नंबरचं ड्रॉप आहे, इथे 4 नंबरचं, इथे 2 नंबरचं या ठिकाणी दिलेलं आहे. मी 2 नंबरचा ए घेतला, 2 नंबरचा ए टाकला, इथे इथे 4 नंबरचा बी आहे, इथे 4 नंबरचा बी टाकला, इथे 5 नंबरचा सी आहे, मी इथे 5 नंबरचा सी टाकला, इथे 6 नंबरला सी आहे, तो इथे 6 नंबरला टाकला. तर काय होईल पहा, इथे 3 नंबरला बी आहे, मग काय होईल? ए ए बी बी सी सी, ए ए बी बी सी सी, ए ए बी बी सी सी, म्हणजे गाळलेल्या जागी बी सी बी ए सी, गाळलेल्या जागी बी सी बी ए सी हे अक्षरं भरली तर 6चा ए ए बी बी सी सी या पद्धतीनं गट व्यवस्थित पुन्हा पुन्हा लयबद्ध मांडणीमध्ये येत आहे. चला पुढे. ए डॅश बी बी ए, ए डॅश बी बी ए डॅश, ए डॅश बी बी ए डॅश, पुन्हा डॅश बी ए ए, बी ए ए, बी ए ए, बी ए ए, बी ए ए बी, बी ए ए बी, बी ए ए बी डॅश, बी ए ए बी डॅश. 2 4 6 8 10 12 14 16 म्हणजे 4चा गट. ए ए बी बी, ए ए बी बी, ए ए बी बी, ए ए बी बी जुळतो. 4चा गट आहे. ए ए बी बी, ए ए बी बी, पहा हा 4चा गट, हा 4चा गट, हा 4चा गट, ए ए बी बी आणि ते ए ए बी बी. मी गाळलेल्या जागी ए ए बी बी बी, गाळलेल्या जागी ए ए बी 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 हा गट भरला की 4चा ए ए बी बीचा गट तयार होतो आहे. हां सी लिहिलेलं आहे. ओके. ए बी 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 आहे. ओके. चला पुढे घ्या. डॅश ए बी ए, डॅश ए बी ए, डॅश ए बी ए, डॅश ए बी ए, डॅश ए बी ए ए, ए बी ए ए, ए बी ए ए, बी ए ए, बी ए ए डॅश बी ए ए डॅश बी ए, बी ए. 4 6 3 9 10 13 14 आणि 2 16. 16 म्हटल्यावर 4चा होऊ शकेल. याच्यामध्ये दुसरं कोणतं नाही आहे. बी ए बी ए नाही होत तिथं. ए 1 नंबरला आहे. ए ए बी ए 1 नंबरला इथं ए दिलेला आहे. या ठिकाणी 1 नंबरला म्हणजे या ठिकाणी 1 नंबरला 1
ए येईल. मग काय होईल, ए ए बी ए, ए ए बी ए, ए ए बी ए, ए ए बी ए. ओके, बरोबर जुळलेला आहे. ए ए बी ए, ए ए बी ए, ए ए बी ए, ए ए बी ए. म्हणजे गट तिथं ए ए ए ए, चारी ए ए ए ए ही अक्षरं भरावी लागतील. तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी लयबद्ध मांडणीचा गट तयार होतो आहे. ओके, छान. की अगदी एक विशिष्ट सरळ अशी मांडणीचे हे सगळे गट आहेत जे वेगळ्या प्रकारचे येतात. त्या काही पेपरमधले असतील, काही पुस्तकातले असतील, असा त्याचा तो वेगळा स्वतंत्र गट, एक वेगळेपणा पाहण्यासाठी आपण तो वापरूया. तो पुन्हा तयार करूया. पुन्हा पहा, ए डॅश बी सी, ए डॅश बी सी डॅश, ए डॅश बी सी डॅश, ए सी डॅश, ए सी डॅश, सी ए ए, ए सी डॅश, सी ए ए डॅश, बी सी ए, बी सी ए. किती आहेत पहा, 2 4 6 8 10 12 3 15. मी 15चा म्हटलं तर 3चा आणि 5चाच गट होऊ शकतो. 3चा पाहिला तर बी सी ए, म्हणजे इथं पहा बी सी ए पण 3 अक्षर आहेत. ए बी सी म्हणजे इथं काय नाही, सी नाही आहे, इथं काय नाही आहे, बी नाही आहे. इथे पहा, इथे चुकतं आहे, म्हणजे इथं जमत नाही आहे. असंही असू शकतं. ए बी सी फक्त उलटी सुलटी दिलेली असते. बघा इथं पाहिलं सी नाही आहे, इथं काय बी नाही आहे. आता इथं पाहिजे होतं तसं, पण तसं होत नाही. मी 3चा गट जुळत नाही. 5चा गट पाहू, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. बी सी ए तिसरा गट आहे. बी सी ए म्हणजे इथे 1 नंबरचा ए सी, ए सी इथे 2 नंबरचं दिलेला आहे सी, त्याच्यावरनं मी इथे गेस केला. नंतर बी सी ए, ए सी बी सी ए, इथे ए दिलेलं आहे 5वं, मी इथं घेतलं ए सी बी सी ए, ए सी बी सी ए, ए सी बी सी ए. बरोबर जुळत आहे. सी ए बी सी, सी ए बी सी हा जर गट भरला, ही अक्षरं भरली, तर 5-5चा ए सी बी सी ए असा गट त्या ठिकाणी तयार होतो आहे. आता शेवटचं घेऊया, ए बी डॅश सी ए, ए बी डॅश सी ए, ए बी डॅश सी ए डॅश ए डॅश ए डॅश ए सी, ए बी डॅश सी ए डॅश ए डॅश ए सी डॅश ए ए बी ए, ए ए बी ए डॅश ए ए बी ए डॅश ए ए, ए ए. 5 अक्षर मोजा, 2 3 3 6 3 9 10 11 11 4 15 16 17 18. म्हणजे 3चा 6चा गट जमेल. 3चा म्हणलं तर ए बी सी धरलं, इथे जुळत नाही कारण इथे 3चा डबल ए येतो आहे, म्हणजे 3चा गट नाही आहे. 6चा बघितला 3 3 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आता पहा, ए बी मध्ये सी पण दिसतोय आलेला, ए बी ए सी ए ए, ए बी ए सी ए ए, ए बी ए सी ए ए, ए बी ए सी ए ए. ओके, मी गेस कसं केलं पहा, या ठिकाणी शेवटच्या गटामध्ये शेवटला ए आहे, म्हणजे शेवटला या ठिकाणी जो येणारा गट आहे या ठिकाणी ए घेतला मी. 2 नंबरचा इथं बी दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा बी भरला. आणि इथे 1 2 3 4 5 नंबरचं मोकळं आहे. इथे 5 नंबरला 1 2 3 4 5 नंबरला ए आहे, म्हणजे इथं ए घेतला. आणि इथे 4 नंबरला सी आहे, इथे 4 नंबरला सी आहे. आणि इथे 3 नंबरला या ठिकाणी ए आहे, त्याच्यावरून ए घेतला. मग गट तयार होईल ए बी ए सी ए ए, ए बी ए सी ए ए, ए बी ए सी ए ए जुळलेला आहे. तर पर्याय ए ए बी ए सी, ए ए
बी ए सी ही अक्षरं टाकली तर सहाचा ए ए ए सी ए ए, ए बी ए सी ए ए, ए बी ए सी ए ए हा गट तयार होते. ओके, धन्यवाद मित्रांनो. आपण या अक्षराची मांडणी पाहिली. आता चिन्हांची मांडणी पुढील भागात पाहूया.